आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान अशी मानली जाते. ही तारीख केवळ आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेची संधीच देत नाही, तर दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक दिव्य द्वारही उघडते. या दिवशी आपल्या 16ही कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र आकाशामध्ये चमकतो, जो मन, भावना आणि चेतनेमधील संतुलनाचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेचा हा पवित्र दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमानांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची देखील पूजा करू शकतो, तिचे स्मरण अवश्य करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी अंजनी सुत हनुमानांचा जन्म झाला होता, ज्यामुळे बजरंगबली भक्तांसाठी हा दिवस भक्ती, शक्ती आणि त्यांच्या सेवेचा एक अद्भुत संगम ठरतो. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या दिवशी करण्याचे धार्मिक उपाय सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला कुलदेवीच्या नावाऐवजी बजरंगबली की जय असंही लिहिता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार 2026 या वर्षामध्ये चैत्र पौर्णिमा ही गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमेची तिथी ही बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि ती गुरुवारी 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 संपेल. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही आपल्याला गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी साजरी करायची आहे. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये चैत्र महिन्याचे वर्णन सृष्टीच्या निर्मितीचा आरंभ असे केलेले आहे. हा महिना भगवान ब्रह्मदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या महिन्यामध्ये केलेले नामजप, तपश्चर्या, दान आणि पुण्यकर्मांचे अनेक पटींनी आपल्याला फळ मिळत असते. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे. ते कलियुगातील जागृत देवता आहेत, जे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे, त्यांच्या नावाने सत्यनारायण करणे किंवा सत्यनारायण व्रताची कथा ऐकणे, वाचणे आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे, आपल्या कुलदेवीची सेवा करणे, यामुळे आपल्याला सुखसमृद्धी आणि शांती प्राप्त होत असते. रात्री या दिवशी दिवे लावल्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते. पूजेची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमच्या कुळाचारानुसार पूजा केली तरीसुद्धा चालेल, पण एक सामान्य पूजेची जी पद्धत असते तीही तुम्हाला माहिती व्हावी आणि म्हणजे सर्वांसाठीच ही पूजा पद्धत एक साधी सोपी पूजा पद्धत म्हणून ओळखली जाते, तर ती इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदी किंवा तलावाच्या ठिकाणी जाऊन स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. किंवा आपल्याकडे गंगाजल असेल तर तेही आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करू शकतो. हळदीचा वापर देखील आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी करू शकतो. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णू, चंद्रदेव तसेच भगवान हनुमान यांचे आपल्याला ध्यान करायचे आहे. भगवान विष्णूंना या दिवशी म्हणजे पौर्णिमेचा दिवस असल्याने तुळशीची पाने जरूर अर्पण करावीत. भगवान हनुमानांना म्हणजेच बजरंगबली हनुमान ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांना आपण शेंदूर किंवा कुंकू, मोगऱ्याचे तेल किंवा आपल्याकडे चमेलीचे तेल भेटत असेल तर ते तेल देखील अर्पण करू शकतो. गूळ, चणे यांचा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करायचा आहे. या दिवशी आपण एकतर हनुमान चालिसा म्हणू शकतो, वाचन करू शकतो किंवा तुम्हाला सुंदरकांड याचं देखील पठण करता येईल. चंद्रदेवांना या दिवशी रात्री अर्घ्य अर्पण करावे. भगवान सत्यनारायणाची कथा आपण या दिवशी अवश्य ऐकावी. यामुळे आपल्या सर्वांचं, आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. चैत्र पौर्णिमेला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. शास्त्रानुसार या दिवशी केलेलं दान अनेक जन्मांची पापे नष्ट करतं आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करतं. या दिवशी
अन्न, वस्त्र आणि पाणी दान करणे तसेच आजारी लोकांची सेवा करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. गरजूंना भोजन देणे, तहानलेल्यांना पिण्याचे पाणी देणे आणि असहाय्य लोकांना मदत करणे ही ईश्वर सेवा मानली जाते. शास्त्र सांगते, दानम धर्मस्य लक्षणम, म्हणजेच काय, दान हे धर्माचे सार आहे. ज्याप्रमाणे एका लहान बीजाला पाणी मिळाल्यावर त्याचे हळूहळू एका मोठ्या झाडामध्ये किंवा एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे एक लहानसे दानसुद्धा कालांतराने प्रचंड पुण्यामध्ये रूपांतरित होत असते. या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. थोडक्यात काय काय करावं आणि काय टाळावं हे तुम्हाला या पुढील माहितीतून समजून येईल. तर या दिवशी सात्विक अन्न खा, आपले मन शुद्ध ठेवा, क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा, खोटे बोलणे आणि वाद घालणे टाळा, गरजूंना मदत करा, कुटुंब आणि समाजामध्ये प्रेम तसेच सलोखा टिकवून ठेवा. चैत्र पौर्णिमा हा आत्मचिंतन, ईश्वरभक्ती आणि मानव सेवेसाठी एक पवित्र प्रसंग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने देवाचे स्मरण करते आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करते, तेव्हा तिच्या जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी येत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेच्या दिवसाला खरोखर विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधीनुसार या दोन्ही देवी देवतांची पूजा केल्यामुळे, काही विशेष उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला सौभाग्यासह अफाट संपत्ती मिळू शकते. तर पौर्णिमेची तारीख तुम्हाला समजली आहेच. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या दिवशी बजरंगबली हनुमानांचा जन्मदिवस आहे. तर त्या निमित्ताने तुम्ही दिवसभर उपवास करू शकता आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता, किंवा एकादशीप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो उपवास तुम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सोडला तरीही चालतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पौर्णिमेचा उपवास करता येतो. तुम्हाला जर सत्यनारायण या दिवशी करायचं असेल तर तुम्ही दुपारी 12 वाजेच्या नंतर किंवा अगदी 12 वाजेच्या वेळेपर्यंत सत्यनारायणाची पूजा केली तरीही चालेल. मग तुम्हाला सकाळी उपवासाला एकदा सुरुवात केल्यानंतर जोपर्यंत सत्यनारायण होत नाही, सत्यनारायणाचा प्रसाद तुम्ही ग्रहण करत नाही, तोपर्यंत तुमचा उपवास सुटणार नाही. अशा पद्धतीने हा उपवास धरता येईल. म्हणजे 12 वाजेपर्यंत उदाहरणार्थ आपण सत्यनारायण केला तर आपला उपवाससुद्धा सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत ग्राह्य धरला जातो आणि नंतर आपण सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण करून तो उपवास सोडू देखील शकतो. चैत्र पौर्णिमेचा दिवस हा धनसमृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येत असतात. तर ज्यांना उपवास निघतो त्यांनी जरूर या दिवशी उपवास करावा. ज्यांना उपवास निघत नाही किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी फक्त पूजा अर्चा केल्या, मंत्रस्तोत्र यांचे जप उच्चारण केले तरीसुद्धा चालेल. म्हणजेच काय, आपण या दिवशी नामस्मरणावर सुद्धा जास्तीत जास्त भर देऊ शकतो. बजरंगबली हनुमानांचा आपण एक जप करू शकतो, मंत्र जप, ओम हनुमते रुद्राय, त्याचबरोबर बजरंगबली की जय. त्याच पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीच्या नावाचा जप करू शकतो, जसं की ओम कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवे नमो नमः, अशा पद्धतीने देखील म्हणू शकतो. आणि उदाहरणार्थ आपली कुलदेवी तुळजापूरची आई तुळजाभवानी असेल किंवा तिचं स्थान कुठलंही असो, पण तिचं नाव जर तुळजाभवानी आहे तर आपण कशा पद्धतीने तिच्या नावाचा जप करू शकतो, ओम तुळजाभवानी देवे नमो नमः, ओम तुळजाभवानी देवे नमो नमः. अशा पद्धतीने जी तुमची कुलस्वामिनी असेल, जी तुमची कुलदेवी असेल कुळाची, तर तिचं नाव घेऊन तुम्ही तिच्या मंत्राचा जप करू शकतो. आणि ज्यांना कुलदेवीचं नावच माहिती नाही आहे त्यांनी ओम कुलदेवताय नमः अशा पद्धतीने जप केला तरीसुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला आपलं घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते. पूजा सुरू करण्यापूर्वी आपण आपले घर पूर्णपणे स्वच्छ करा. स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करणे आणि समृद्धीचे स्वागत करणे.
पूजास्थळ स्वच्छ करून झाल्यावर आपल्याला तिथे देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा तिचं चित्र असेल, तिचा फोटो असेल तर तो आसनावर ठेवायचा आहे. आपण मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून स्नान घालून मग स्थापन केलं तर अतिउत्तम. फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून मग आपण त्या फोटोची स्थापना पूजास्थळी करायची आहे. आपल्या पूजेची जी जागा आहे, पूजेचं जे स्थळ आहे ते ताज्या फुलांनी, रांगोळीने आणि दिव्यांनी सजवायचं आहे. शक्य असल्यास देवी लक्ष्मीला लाल फुले आणि कमळाची फुले अर्पण करा, कारण देवीला ही फुले अतिशय आवडतात. चैत्र पौर्णिमेला भाविक शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी उपवास करतात. या दिवशी धान्य टाळूनही तुम्ही उपवास करू शकता. जर तुम्ही सकारात्मक विचार आणि एकाग्रतेचा धार्मिक उपवास केला तर देवी आई लवकरच आपल्यावर प्रसन्न होते. बजरंगबलींचा देखील आपल्याला दिव्य आशीर्वाद प्राप्त होईल. या दिवशी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवा लावा. शक्य असल्यास कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करून किंवा स्फटिकाच्या अथवा तुळशीच्या माळेचा वापर करून आपण 108 वेळा देवीच्या मंत्रांचा जप करू शकतो. आपल्याला जर हनुमानांच्या मंत्राचा जप करायचा असेल तर त्यासाठी आपण रुद्राक्षाची माळा वापरायची आहे. तसेच आपण या दिवशी श्री सुक्तम, लक्ष्मी स्तोत्र यांचं पठण करू शकतो किंवा श्रवण केलं म्हणजेच ऐकलं हे सगळं तरी पण चालेल. या दिवशी देवी लक्ष्मीला खुश करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र. तर तो असा आहे, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे. लक्ष्मी देवीला डाळिंब, केळी आणि आंबा यासारखी ताजी फळे अर्पण करा, कारण ही समृद्धी आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहेत. लाडू, खीर, दूध यासारख्या मिठाई आणि गुळापासून बनवलेल्या मिठाई लक्ष्मीसाठी शुभ अर्पण मानल्या जातात. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी खास गरजूंना दान करायला विसरू नका. गरिबांना किंवा धार्मिक संस्थांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे फायदेशीर ठरते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना, विशेषतः गायी आणि कावळ्यांना अन्न द्या. देवी आईचा आशीर्वाद घेणे हे एक शुभ कार्य मानले जाते. गाईला आपण गोमाता म्हणतो, तर नक्कीच आपण गायीची सेवा या दिवशी करावी. तसेच या दिवशी प्रेम आणि सकारात्मकता पसरवा. दिवसभर आपण दयाळू आणि करुणामय राहा. जे लोक प्रामाणिकपणे, कृतज्ञतेने आणि प्रेमाने विधी करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते. तर ही पौर्णिमा देवाच्या कृपेने, त्याचबरोबर बजरंगबली हनुमान असतील, आपली कुलदेवी असेल, महालक्ष्मी आई असेल, यांच्या सर्वांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येवो हीच प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.